स्क्रीन दिसतीये ऑनलाईन मध्ये सर्वांना? आवाज येतोय सर्वांना? ओके ठीक आहे. सो काय करायचं आता आपल्याला जेनकिंग्स मध्ये आपण आतापर्यंत एकदम बेसिक थिंग्स बघितल्या. एक नॉर्मलचा जॉब कसा करायचा क्रिएट ते आपण बघितलेलं आहे. जॉब 1 क्रिएट केला आहे, जॉब 2 क्रिएट केलेला आहे, राईट. आणि देन त्यानंतर कॉन्फिगर करून त्यामध्ये गिट आपण कसं एक्झिक्यूट करू शकतो, गिटचा यूज करून क्लोन कसं करू शकतो ते बघितलेलं आहे. ठीक आहे. बट ऍक्च्युली असं नॉर्मल वेने वर्क होत नाही. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं असतं, इथे आपल्याला एक कॉन्फिगरेशन फाईल लिहायची असते. काय लिहावं लागेल? कॉन्फिगरेशन फाईल. कॉन्फिगरेशन फाईल लिहिणेच आपला डेव्हऑप्स इंजिनियरचा मेन रोल आहे. आतापर्यंत आपण जे पण टूल्स बघितले सगळ्यांमध्ये आपण काय करत आलोय, कॉन्फिगरेशन फाईल्स लिहत आलोय. आणि ते पण एकदम इझी लँग्वेज मध्ये. एक यामल लँग्वेज लिहितो किंवा मग त्याच्यासाठी टेराफॉर्म साठी आपण काय यूज करतोय, DSL लँग्वेज म्हणजेच HCL आहे, त्यामध्ये आहे हॅशिंग ऑफ कॉन्फिगरेशन लँग्वेज. आणि प्रत्येक ठिकाणी आपण यामल यूज करत आलोय आहे. इथे सुद्धा आपल्याला एक कॉन्फिगरेशन लँग्वेज यूज करायची आहे. त्या कॉन्फिगरेशन लँग्वेजला कोणती लँग्वेज म्हणतात तर ग्रुवी लँग्वेज. काय नाव आहे लँग्वेजला? ग्रुवी. आणि इथे ही आहे डिक्लेरेटिव्ह कॉन्फिगरेशन लँग्वेज. कळलं का? ओके. तर डोमेन स्पेसिफिक लँग्वेज पण बोलू शकतो आपण त्याला. जसं की एक टेराफॉर्म आहे, टेराफॉर्मची सेपरेट लँग्वेज आहे कोणती? हॅशिकॉफ. त्याला DSL म्हणतो आपण, डोमेन स्पेसिफिक लँग्वेज. इथे सुद्धा डोमेन स्पेसिफिक लँग्वेज आहे जी आपल्याला यूज करायची आहे, ग्रुवी. क्लिअर? खूप इझी आहे. जसं आपण नाव गाव वस्तू प्राणी लिहित आलो आतापर्यंत त्याच पद्धतीने लिहायचं. तर आता ते अंडरस्टूड करून घेऊ की काय असते, कशा पद्धतीने असते. तर पाइपलाइन ऍक्च्युअली काय आहे तर पाइपलाइन इज अ सूट ऑफ प्लगइन दॅट सपोर्ट्स इम्प्लिमेंटिंग अँड इंटिग्रेटिंग कंटिन्युअस डिलिव्हरी. क्लिअर आहे? पाइपलाइन ऍज अ कोड टिपिकली डिफाइंड इन अ जेनकिंग्स फाईल. तर हे इथे आपण ऑफिशियल डॉक्युमेंटेशन मध्ये यूज करू, रीड करू सगळ्या गोष्टी. बेसिक टर्म समजल्या काय आहे? कॉन्फिगरेशन लँग्वेज आहे. कोणत्या लँग्वेज मध्ये आहे? डिक्लेरेटिव्ह लँग्वेज. कोणती? ग्रुवी लँग्वेज. ठीक आहे. डोमेन स्पेसिफिक लँग्वेज म्हणतात. आणि या फाईलला लिहिण्यासाठी एक बेसिक स्ट्रक्चर फॉलो केला जातो जो की ग्रुवी लँग्वेजचा स्ट्रक्चर असेल. स्टेप बाय स्टेप प्रत्येक याच्यामध्ये ब्लॉक असेल. ठीक आहे. ब्लॉक बाय ब्लॉक आपल्याला प्रत्येक स्टेप लिहत जायचं. सिंपल. आणि या फाईलला जेव्हा तुम्ही नाव देणार ते नाव मोस्टली कोणतं नाव असायला पाहिजे? जेनकिंग्स फाईल. काय नाव असायला पाहिजे? जेनकिंग्स फाईल. बट असं नाही आहे की जेनकिंग्स फाईलच असलं पाहिजे. तुम्ही कुठलंही नाव देऊ शकता, फक्त त्याचं एक्सटेन्शन देऊन तुम्हाला मेन्शन करावं लागेल. ठीक आहे. तर त्या गोष्टी आपण इथे करून बघणार. तर काय बोलले जातं इथे थोडस चेक करू. गेटिंग स्टार्टेड विथ पाइपलाइन विच कवर्स हाऊ टू डिफाइन अ जेनकिंग्स पाइपलाइन. येस, इथे भरपूर सारे टर्म्स आहे जे आपण चेक करणार. सो हियर जेनकिंग्स पाइपलाइन or simply pipeline with the capital P. It suits of plugin which supports implementing जे आता आपण डिस्कस केलं आहे तेच हे. कंटिन्युअस इंटिग्रेशन आणि कंटिन्युअस डिलिव्हरीचे दोन्ही टर्म्स आपल्याला इथे मेन्शन करायचे असतात. नाव काय असलं पाहिजे तर नाव असलं पाहिजे जेनकिंग्स फाईल. बट येस, तुम्ही डिफरंट नाव पण देऊ शकता. तर दोन टाईपने आपण फाईल इथे लिहू शकतो. एक असतो स्क्रिप्टेड वे आणि दुसरा असतो डिक्लेरेटिव्ह वे. स्क्रिप्टेड वे पुराणा झालाय. जो डिक्लेरेटिव्ह वे आहे ऍक्च्युअली आता जी आपली पाइपलाइन यूज होती ती खूप इझी आहे आणि राईट करायला पण व्यवस्थित राहील, अंडरस्टँड करायला पण व्यवस्थित राहील. सो वाय पाइपलाइन, तर इथे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आपण कॉन्फिगरेशन फाईल का बरं लिहितो आपल्याला ऑलरेडी आयडिया आहे. का बरं तर ड्युरेबिलिटी, वर्सॅटिलिटी अँड एक्सटेन्सिबल, रियुजेबिलिटी, त्याचे बेनिफिट्स इथे दिलेले आहेत. हे तुम्हाला रीड करायची आहे. ज्या गोष्टी आपण आता नॉर्मली डिस्कस करतोय त्याच गोष्टी इथे दिलेल्या आहेत. क्लिअर आहे? ओके. तर तुम्ही सिंपल
याचे बेनिफिट्स बघितले तर आपल्याला जे आपण नॉर्मली यूज करत आलोय आतापर्यंत जे काही डिस्कस करत आलोय की रियुजेबिलिटी आहे, फंक्शनॅलिटी चांगली मिळणार, देन ड्युरेबिलिटी आहे, एक्सटेन्सिबल आहे. तर ह्या जे टर्म्स आहेत ह्या आपल्याला कुठल्याही कॉन्फिगरेशन फाईल्स मध्ये व्यवस्थित मिळतात. त्यामुळेच तर आपण कॉन्फिगरेशन फाईल लिहितो, बरोबर. सी इथे दिसेल तुम्हाला द पाइपलाइन प्लगइन सपोर्ट्स कस्टम एक्सटेन्शन टू इट्स डीएसएल. डीएसएल म्हटलं इथे बघा, तर असं कन्फ्युज व्हायचं नाही की डीएसएल काय, डोमेन स्पेसिफिक लँग्वेज. फुल फॉर्म काय त्याचा, डोमेन स्पेसिफिक लँग्वेज. ओके. सो दोन टाईपच्या पाइपलाइन. आणि पाइपलाइन ऍक्च्युली काय असते, वाय इथे आपल्याला पाइपलाइनच हे वर्ड दिलेला आहे. पाइपलाइनच नाव का बरं दिलेलं आहे. जसं आपण एन्सिबल मध्ये बोललोय, काय बोललोय, प्लेबुक. तिथे प्लेबुकच नाव का बरं दिलं. कुबरनेटिस मध्ये आपण मॅनिफेस्ट बोलतो, मॅनिफेस्टच का बोलतो. हा क्वेश्चन तुम्हाला आला का कधी, नाही आला. मग त्याच्यावर थोडीशी रिसर्च करा. आता इथे आपण पाइपलाइन बोलतो, पाइपलाइनच का बोलतो, आहे का थोडासा इंटरेस्टिंग टॉपिक. की वाय लँग्वेज एकच आहे, यामल आपण भरपूर ठिकाणी यूज केली आहे, पण भरपूर ठिकाणी नाव वेगवेगळं दिलेलं आहे. कुबरनेटिसला मॅनिफेस्ट दिलेला आहे, डॉकर मध्ये कंपोज फाईल दिलेला आहे, है ना. देन एन्सिबल मध्ये प्लेबुक लिहिलेला आहे. इथे लँग्वेज वेगळी आहे बट नाव काय दिलेलं आहे, काय पाइपलाइन. असं थोडासा विचार करायचा की वाय. तर पाइपलाइन ऍक्च्युली काय असते एकदम जनरल टर्म्स मध्ये, एकदम जनरल टर्म्स मध्ये काय होतं की जे वर्क स्टार्ट झालं आहे ते कम्प्लीट व्हायला पाहिजे. जसं आपला एक नॉर्मलचा पाण्याचा पाईप असतो किंवा कुठलीही इलेक्ट्रिक पाईप असतो, एका साईडने जेव्हा तो केबल असो किंवा एनिथिंग, किंवा सिंपलचा एक आपला पीव्हीसी पाईप असेल, त्याच्यातून पहिली बॉल जेव्हा तुम्ही टाकणार ती पहिली बॉलच बाहेर निघेल. देन जेव्हा सेकंड बॉल असेल ती सेकंड बॉल बाहेर निघेल. तर वन बाय वन, स्टेज बाय स्टेज इथे वर्क होतो. जसं आपल्याला आता काय करायचं आहे, कोट पूल करायचं, तर सर्वात आधी काय होणार, कोट पूल होणार, त्यानंतरच दुसरी स्टेज. ठीक आहे. तर इथे जो सिक्वेन्स आहे तो स्टेज बाय स्टेज असतो. तर जो स्ट्रक्चर असतो पाईपवाला जो स्ट्रक्चर असतो, वन टर्म स्टार्टेड इट शुड बी गेट डन. करेक्ट आहे. तर त्यासाठी इथे बघा आपली एसडीएलसी माहिती आहे तुम्हाला, एसडीएलसीच्या प्रत्येक स्टेज बद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. त्या स्टेजेस, प्रत्येक स्टेज त्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये ती रन व्हायला पाहिजे, त्यानंतरच दुसरी स्टेज परफॉर्म होणार, त्यानंतरच थर्ड स्टेज परफॉर्म होणार. तर इथे जेव्हा आपण स्टार्ट करतो तर सर्वात आधी आपण एससीएमचं कमिट करतो, वर्कफ्लो स्टार्ट होतो, राईट. तर सर्वात आधी स्टेज मध्ये इथे काय दिसेल तुम्हाला, चेकआउट, म्हणजे एससीएम चेकआउट वाला. सोर्स कोड आहे की नाही, सोर्स कोडच नसणार तर सगळं काम होणार का बाकीचे, नाही होणार, सिंपल. त्यानंतर इथे काय केलेलं आहे, बिल्डिंगचं. तर वन बाय वन स्टेजेस कम्प्लीट होत तो जाणार, लास्ट मध्ये वर्कफ्लो कम्प्लीटेड. ठीक आहे. तर हा जो एक सिनारिओ आहे, या सिनारिओ साठीच आपण काय बोलतो, याला पाइपलाइन बोलतो. ठीक आहे. आता हे बाकीचे जे बाकीच्या टूलसाठी जसं आपण बोलतोय मॅनिफेस्ट, आणखी काय प्लेबुक. आता हे तुम्ही आयडेंटिफाय करा की वाय त्याला प्लेबुकच म्हटलं जातं. एन्सिबल मध्ये का बरं प्लेबुक म्हणतात, तर त्यामध्ये भरपूर सारे टास्क लिहिले जातात जे की परफॉर्म होतात. एक नाही झालं तरी दुसरं आपल्याला करता येतं. ठीक आहे. दॅट इज वाय त्याला प्लेबुक बोलतात. क्वेश्चन करा गुगलला. ठीक आहे. सो इथे आपल्याला ह्या पूर्ण एसडीएलसीच्या स्टेजेस डेव्हलपमेंट पासून प्रोडक्शन पर्यंत एक्झिक्यूट करत नाही सर. क्लिअर. सो दॅट इज वाय इट्स प्लेबुक. इथे असेल त्याची इन्फॉर्मेशन, इंजिन दॅट सपोर्ट्स अ नंबर ऑफ ऑटोमेशन पॅटर्न्स, पाइपलाइन ॲड अ पॉवरफुल सेट ऑफ ऑटोमेशन टूल ऑन टू जेनकिन्स. सेम आहे, जे इंटिग्रेशन आपण करायचं आहे आपल्याला तेच ते इंग्लिश मध्ये दिलेलं आहे.
सो दोन टाइप्स बोलतोय मी इथे. कोणते कोणते टाइप्स? एक स्क्रिप्टेड आणि एक डिक्लेरेटिव्ह. तर खाली इथे दिलेले आहे त्यांनी 2 टाइप्स. पहिला टाइप्स इथे दिसेल तुम्हाला कोणता आहे? डिक्लेरेटिव्ह टाइप. डिक्लेरेटिव्ह पाइपलाइन फंडामेंटल्स. आता ही पाइपलाइन आणि याचा सिंटॅक्स प्रॉपर इथे दिलेला आहे. आपल्याला हाच सिंटॅक्स कंटिन्यू फॉलो करायचा. हाच एक सिंटॅक्स कंटिन्यू फॉलो करायचा आहे. तर इथे काय दिलेलं आहे ते जरा एकदा चेक करा. इथे तुम्हाला दिलेलं आहे जेनकिन्स फाईल. नाव काय दिलेलं आहे याचं? जेनकिन्स फाईल. ओके, तुम्ही इथे कुठलंही लिहू शकता, डिपेंड्स ऑन यू. त्यानंतर स्टार्ट कुठून झालेलं आहे? पाइपलाइन या वर्ड पासून. कुठून चालू झालंय? पाइपलाइन या वर्ड पासून. देन त्यानंतर इथे काय दिलेलं आहे? एजंट. एजंट एनी. जसं आपण एन्सिबल मध्ये लिहिलंय होस्ट ऑल, इथे काय दिलेलं आहे? एजंट एनी. आता काय असायला पाहिजे मग? काय असायला पाहिजे? कम्पेअर करा ना, एन्सिबलचे होस्ट ऑल ते टर्म आणि इथे एजंट एनी म्हणजेच काय? तिथे काय करत होतो? तिथे त्याचा अर्थ काय होता? होस्ट ऑलचा अर्थ काय होता? आणि इथे काय असायला पाहिजे? सेम टर्म असायला पाहिजे ना, की आपल्याकडे मल्टिपल नोड्स आहेत, मल्टिपल होस्ट मशीन्स आहेत, त्या सगळ्या मशीन्सवर आपल्याला काय करायचं आहे? डिप्लॉयमेंट करायची. तर इथे काय दिलेलं आहे? एजंट नाव हा यूज केलेला आहे. एजंट एनी. जर तुम्ही लोकल होस्ट लिहिलं तर तो मेन जेनकिनच्या सर्व्हरवर काम होईल. ठीक आहे. देन त्यानंतर जर तुम्ही त्या एखाद्या पर्टिक्युलर होस्ट मशीन नोड 1, आता आपण काय केलंय? एक जेनकिनसाठी नोड 1 क्रिएट केलेला आहे. आठवतं का? नोड 1 वर जर आपल्याला काम करायचं असेल तर तिथे एजंट मध्ये काय लिहावं लागेल? नोड 1. सिलेक्शन कशाने होईल? लेबल थ्रू. सिलेक्शन कशाने होईल? लेबल थ्रू. लेबल कोणतं दिलंय? नोड 1. जेनकिन्स मध्ये पण लेबल कोणतं दिलं होतं आपण? जेनकिन्स मध्ये पण नोड जेव्हा क्रिएट केला त्याला लेबल काय दिलं आहे? नोड 1. अंडरस्टूड? कन्फ्युजन आहे का? एजंट काय असेल हे समजलं? एजंट असेल आपल्या पूर्ण होस्ट मशीन्स. क्लिअर? इथे जेव्हा तुम्ही नोड 1 नोड 2 टाकणार तर त्या पर्टिक्युलर नोडवरच ती एक्झिक्यूट होणार, दुसऱ्या नोडवर एक्झिक्यूट होणार नाही. क्लिअर झालं? देन त्यानंतर आपण आता एसडीएलसीच्या स्टेजेस माहिती आहे आपल्याला, तर एसडीएलसीच्या स्टेजेस इथे लिहायचे आहे. बघा नाव पण दिलेलं आहे स्टेजेस. स्टेजेस असतात आणि त्यामधली पहिली स्टेज कोणती असते? सोर्स कोडला पुल करणे. सोर्स कोडला पुल करणे. पुल झाल्यानंतर काय करतो आपण? बिल्ड करतो. हा ठीक आहे, आणि इथे बिल्ड लिहिलेलं आहे पहिली स्टेज. नो वरीज, आपण चेंज करू. त्याने तर एक्झाम्पल म्हणून दिलेलं ना, त्याने तर ऍज अ एक्झाम्पल दिलंय ना, आपण चेंज करू. नो वरीज. तर स्टेजेस मध्ये हा इथून एक चालू होणार आणि इथे क्लोज होणार. ठीक आहे. स्टेजेसच्या आतमध्ये पहिली स्टेज त्याने बिल्ड लिहिलेली आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता या स्टेज मध्ये काही करायचं आहे, खूप इझी आहे. बघा स्टेजेस आहे. पहिली स्टेज कोणती आहे? बिल्ड आहे, कन्सिडर करू. देन त्या स्टेज मध्ये आपल्याला काय परफॉर्म करायचं? त्या स्टेज मध्ये काय परफॉर्म करायचं आहे? तर स्टेप्स. गॉट इट? इथे जे काही करायचं असेल ते इथे लिहिणार आपण. जसं इको करा किंवा काही कॉपी करायचंय, काही पेस्ट करायचंय किंवा काही मूव्ह करायचंय, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू. क्लिअर? तर हे पोर्शन समजला. स्टेप्स वाला हा इथे एवढा पोर्शन आहे, एवढा ब्लॉक आहे. देन हा स्टेप्स कुठल्या बिल्ड स्टेज मध्ये येतो? तर हे इथे एवढं संपेल. काही चूक असं हार्ड आहे का समजायला? खूप इझी आहे, बरोबर? खूप इझी समजतं. आणि हे ह्या सेम टर्म खाली पण बघा, स्टेज 2 टेस्टिंग. त्यानंतर अगेन यामध्ये स्टेप्स आपल्याला फॉलो करावे लागेल. स्टेप्स वाला ब्लॉक इथे एंड करायचा. ठीक आहे. त्यानंतर हा स्टेजचा ब्लॉक इथे एंड होईल, दुसरी स्टेज कंप्लीट. सिमिलरली जसं तुम्हाला काम करायचं आहे तसं.
आणि फायनली तुम्ही काय करणार, हा जो स्टेजेस वाला पोर्शन इथे स्टार्ट झाला होता हा इथे क्लोज करणार. आणि सर्वात लास्ट जो पाईपलाईन वाला स्टार्ट केलाय तुम्ही तो तुम्हाला इथे खाली एंड करावा लागेल. दॅट्स इट. इझी आहे. पाईपलाईनचा सिंटॅक्स, कोणती पाईपलाईन, डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन फंडामेंटल्स, डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन. क्लिअर झालं. देन त्यानंतर दुसरी कोणती आहे, स्क्रिप्टेड पाईपलाईन. कोणती आहे, स्क्रिप्टेड पाईपलाईन. आता याचा सिंटॅक्स थोडा सेपरेट आहे, याचा सिंटॅक्स थोडा सेपरेट आहे. इथे बघू आपण याला. सी नाव तुम्ही सेम द्या, जेनकिन्स फाईल म्हणूनच दिलं यांनी. देन स्टार्ट कुठून होत आहे, नोड पासून. ठीक आहे. इथे पण आपल्याला ते नोड्स कोणते द्यायचे आहे ते देता येईल. बट आता इथून काही समजताय का, यावरून काय समजतं का की नोड काही आहे, दुसरा कुठला नोड लेवल 1 वगैरे देता येत आहे का, नाही देता येत. देन त्यानंतर इथे बघा स्टेज, स्टेजेस असं काही लिहिलं आहे का, नाही. पहिली स्टेज डायरेक्टली मेन्शन केली. देन त्यानंतर इथे स्टेप्स वगैरे असं काय आहे का, नाहीये. तर बघा ही स्टेज 1 इथे एंड होणार, ही स्टेज 2 इथे एंड होणार आणि स्टेज 3 इथे एंड होणार. क्लिअर. कोणती इझी अंडरस्टँडेबल आहे, इझी अंडरस्टँडेबल कोणती आहे, डिक्लेरेटिव्ह थोडी इझी आहे आणि अंडरस्टँडेबल आहे. की इथे पाईपलाईन स्टार्ट होत आहे, पाईपलाईन आपण लिहितोय. देन त्यानंतर इथे काय लिहितोय आपण, एजंट मेन्शन करतोय, इझी मेन्शन करता येईल, नोड 1 नोड 2 जे काही असेल. देन स्टेजेस मध्ये पहिली स्टेज आपण परफॉर्म करतोय ते समजेल, आणि त्या पहिल्या स्टेज मध्ये आपण स्टेप्स काय लिहितोय ते इथे समजेल. म्हणून सर्वात जास्त आता यूज होते डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन यूज होतात, स्क्रिप्टेड वाली यूज होत नाही. ती आहे ओल्ड व्हर्जन. ती काय आहे, ओल्ड व्हर्जन आहे. क्लिअर झालं. हा, बाकी पूर्ण टर्म समजल्या. तर आपल्याला हेच करून बघायचं आहे. आणि हे करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, आपला जेनकिन्स मध्ये एक प्लगइन ऍड करावं लागेल. आणि तो प्लगइन म्हणजे कोणता प्लगइन, पाईपलाईन प्लगइन. तर एक सॅम्पल फाईल आपण एक्झिक्यूट करून टाकू. डिक्लेरेटिव्ह वाली सिम्पली इथून कॉपी करा. बघा इथे दिलेलं आहे, काय नाव दिलेलं आहे, ग्रुवी. लँग्वेजचं नाव काय, ग्रुवी. जर तुम्ही जेनकिन्स फाईल असं लिहत नाहीये आणि दुसरं कुठलं नाव लिहित आहे फाईलसाठी, तर तुम्हाला एक्सटेन्शन मेन्शन करावं लागेल, ग्रुवी. गॉट इट. आय होप सो. ऑनलाईन सर्वांना समजलं. ठीक आहे. तर आता आपण प्रॅक्टिकली त्याला काय करू, एक्झिक्यूट करून बघू की ऍक्च्युली कसं होतं. तर आपली रेपॉझिटरी आहे, रेपॉझिटरी मध्ये येणार, एक न्यू फोल्डर क्रिएट करणार. कोणता फोल्डर असेल, जेनकिन्स असेल. व्हेरी गुड. फोल्डर जेनकिन्स, एंटर. आणि यामध्ये एक फाईल असेल आपली, कोणती फाईल, जेनकिन्स फाईल. तर बघा जेनकिन्सचा लोगो दिसत असेल, एकदम छोटा आहे, झूम करता येणार नाही मला, होईल का, होत आहे. सी हा जो लोगो दिसतोय इथे आणि हा जो लोगो दिसतोय आहे जेनकिन्स फाईल, जेनकिन्सचा लोगो दिसतोय. हा, तेच जर तुम्ही एक्सटेन्शन यूज करताय ग्रुवी तर त्याचं वेगळं फाईल असतं. आता कळलं एवढा. तर ही जी पाईपलाईन आहे ही कॉपी करू आणि आपण इथे पेस्ट. याला थोडं मॉडिफाय करू. कसं मॉडिफाय करतात, तर लेट्स सिम्पली आपल्याला एक स्टेज अगेन इथे ऍड करायची आहे. कोणती, एक स्टेज कोणती ऍड करायची आहे, पुल वाली. ठीक आहे. देन त्यानंतर आता इथे मी सिम्पली आता काय करणार, फक्त मेसेज लिहितो इको वाला, पुल सक्सेसफुल, एकदम नॉर्मल. हा, इको मेसेज प्रिंट करायचा आणि हिला एक्झिक्यूट कसं करणार ते बघायचं. इको
देन लास्ट मध्ये इथे स्टेप्स मध्ये काय असायला पाहिजे, इको टेस्टिंग सक्सेसफुल, आणि शेवटी डिप्लॉय मध्ये इको डिप्लॉयमेंट सक्सेसफुल. क्लिअर? ओके, झाली आपली पाईपलाईन लिहून. शिकलात तुम्ही पाईपलाईन कशी लिहायची. बट व्हॉट अबाउट इंटिग्रेशन? आपल्याला काय करायचं आहे, पुल मध्ये पुल स्टेज टाकायची आहे, बिल मध्ये बिल स्टेज टाकायची आहे, टेस्टिंग मध्ये टेस्टिंगची स्टेज यायला पाहिजे, आणि डिप्लॉय मध्ये शेवटी काय यायला पाहिजे, डिप्लॉयमेंट स्टेज यायला पाहिजे. क्लिअर ना? हा, तर आता हे नॉर्मल टर्म्स एक्झिक्यूट होतात की नाही ते चेक करून घेऊ. याची सेपरेट सेपरेट फाईल लिहिता येत नाही, प्रत्येक स्टेज साठी तुला हे फाईल लिहायची एकच फाईल. ठीक आहे. हा, तर इथे बघा, आता एजंट वाला कन्सेप्ट बघून घेऊ आपण. कुठे होत आहे हा आता सध्याच्या कंडिशनला, कुठल्याही नोडवर होईल. तर इथे आता जर आपल्याला कुठल्या तरी एका स्पेसिफिक याच्यावर करायचं असेल तर इथे आपल्याला ब्लॉग मेन्शन करावं लागेल. काय करायला आहे, ब्लॉग, आणि इथे द्यायचं आहे लेबल. इथे द्यायचं आहे लेबल इक्वल्स टू नोड 1 या पद्धतीने. गॉट इट? तेव्हा तो लेबल मॅच करणार नोड सोबत, नोड 1 त्याला लेबल मिळणार, नोड 1 मिळणार, आणि देन त्यावर तो परफॉर्म करणार. कळलं? याचा सिंटॅक्स आहे, मे बी मी ते चुकीचं लिहितोय. लेट्स चेक. नोड ठीक आहे, सांगतो तुम्हाला. ओके, तर जेनकिन्स वर येऊन जाऊ. नोड इन जेनकिन्स पाइपलाइन. सी कसं लिहायचं आहे. अच्छा, सिंगल स्क्वेअर ब्रॅकेट नोड, हा लेबल आतमध्ये लिहायचा आहे, नोड अँड दिस ऑल टर्म्स इनसाइड ब्लॉक. स्क्वेअर इक्वल्स टू नाही आहे, सिंगल कोट कामा. झालं? तर आता ते कशावर काम होईल, नोड 1 वर काम होईल. गॉट इट? परफेक्ट. तर आपल्याला हेच काम करून बघायचं आहे. जेनकिन्स मध्ये येणार, जेनकिन्स मध्ये एक प्लगइन आपण ऍड करणार. प्लगइनचं नाव काय असायला पाहिजे, पाइपलाइन. अवेलेबल प्लगइन पाइपलाइन. तर नॉर्मल वाला पाइपलाइन घ्यायचं आहे आपल्याला, आणि इथे दिसेल तुम्हाला पाइपलाइन ग्रुवी, त्याला पण ऍड करू. गॉट इट? सिंपल इन्स्टॉल. तर पाइपलाइन पूर्ण बेसिक थिंग्स यामध्ये ऍड होत आहेत, जे काही पॅकेजेस असणार, जे काही डिपेंडन्सीज असणार, सगळ्या टर्म्स. देन एक न्यू प्रोजेक्ट आपण क्रिएट करणार, ज्यामध्ये आपली काय देणार, आपण पाइपलाइन देणार. ओके, सक्सेसफुल झालंय. गो बॅक टू द टॉप पेज.
परफेक्ट. नाव लेट्स क्रिएट अ न्यू प्रोजेक्ट. नाव इथे बघा भरपूर सारे टर्म्स दिसेल तुम्हाला. आधी सर्वात आधी आपल्याला काय दिसायचं, सिम्पलचं फ्रीस्टाईल प्रोजेक्ट दिसायचं. जसं पाईपलाईन ऍड केलं बघा ते पाईपलाईनचं स्ट्रक्चर दिसतं. तर आपण जे काही आता प्रोजेक्ट क्रिएट करणार, लेट्स कन्सिडर पाईपलाईन प्रोजेक्ट. हा, पाईपलाईन प्रोजेक्ट क्लिअर. याला सॅम्पलच लिहू, सॅम्पल. देन सिंपल मी पाईपलाईनला क्लिक करणार, देन त्यानंतर ओके करणार. आता पाईपलाईन रिलेटेड कॉन्फिगरेशन इथे आपल्याला लिहायची. ठीक. वन मोर थिंग, यामध्ये आपल्याला पाईपलाईनचा सिंटॅक्स कसा लिहायचा, याच्या आतमध्ये हे इको लिहिलेलं आहे, हे इको बरोबर आहे की नाही आहे हे चेक करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे का बरोबर आहे की नाही. सिंटॅक्स माहिती आहे का, नाही तर पाईपलाईन सिंटॅक्स मधून याच्याकडे अवेलेबल असतं. कुणाकडे, जेनकिन्स कडे. तर पाईपलाईनचा सिंटॅक्स इथे बघा शेवटी, सर्वात शेवटी दिसतो आहे. तर याला ओपन करून तुम्ही त्याचे पाईपलाईनचे सिंटॅक्स घेऊ शकता. हा, सी नॉर्मली बाकी ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या आपल्याला टर्म्स आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. जसे जसे तुम्ही प्लगइन्स ऍड करणार तसे तसे एक दोन नवीन इथे ऍड होत जाणार, ते तुम्हाला चेक करत राहावं लागेल. सो पाईपलाईन रिलेटेड आलाय बघा इथे दिसतंय. पाईपलाईन स्पीड, preserve stashes and complete builds. This project is parameterized throttle build आहे. तर पाईपलाईन रिलेटेड गोष्टी पण इथे ऍड होतात. जसे नवीन प्लगइन्स तुम्ही ऍड करणार तसे त्या नवीन गोष्टी इथे ऍड होतील. फिगर मध्ये सेम आहे, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. पाईपलाईन बघा इथे पाईपलाईन आलेला आहे. काय दिसतंय इथे, पाईपलाईन. तर दोन टर्म्सने आपण काय करू शकतो, या पाईपलाईनला कॅप्चर करू शकतो. सर्वात आधी पाईपलाईनची स्क्रिप्ट. तर ही जी स्क्रिप्ट आहे ही अख्खी स्क्रिप्ट आपण कॉपी करून इथे डायरेक्टली मेन्शन करू शकतो. आलं लक्षात, ठीक आहे. अदरवाईज दुसरा ऑप्शन असेल आपला काय आहे दुसरा ऑप्शन, पाईपलाईन स्क्रिप्ट फ्रॉम SCM मीन्स म्हणजेच सोर्स कोड मॅनेजमेंट. म्हणजेच काय, ऑनलाईन मध्ये दुसरा ऑप्शन काय आहे, अरे बाबा नो, दुसरा ऑप्शन SCM म्हणजे सोर्स कोड मॅनेजमेंट. जर आपली स्क्रिप्ट ही एखाद्या गिट मध्ये किंवा गिटहबच्या रेपॉझिटरी मध्ये असेल तर तिथून कॅप्चर कर, हा अर्थ आहे त्याचा. SCM अजूनही तुम्ही काय करायचं, सध्या तर आपण काय करतोय, स्क्रिप्ट टाकतोय. दुसरा टर्म काय असेल, आपण आपली फाईल कुठे ठेवणार आहोत, आपल्या रेपॉझिटरी मध्ये ठेवणार आहोत ना. तर जेनकिन्सला सांगायचं आहे आपल्याला की आपली फाईल ही जी पाईपलाईन वाली फाईल आहे ही कुठे आहे, आपल्या रेपॉझिटरी मध्ये आहे. समजा. चला ते पण करू. आधी ही एक्झिक्यूट करून बघा स्क्रिप्ट वाला. अप्लाय, सेव्ह. एक्स्ट्रा काही करायचं नाहीये. नेक्स्ट काय करतो आपण, प्रोजेक्ट बनलाय, काय करायचं, एक्झिक्यूट कसं करायचं, प्रॅक्टिसच नाही केली आपण. बिल्ड नावची बटन आहे, दिसतीये का, बिल्ड नावच्या बटनला क्लिक केलं म्हणजे ती प्रोजेक्ट तो एक्झिक्यूट होतो, बिल्ड होतो, त्याचा क्रिएट, एक पॅकेज क्रिएट होतो. समजलं. तर सध्या काय दिसतंय इथे, फेल झालाय म्हणजे काहीतरी इश्यू असेल आपल्या पाईपलाईनच्या स्क्रिप्ट मध्ये. काय बोलतोय तो, नोड लेबल 1 ओके, व्हॅलिड कॉन्फिग लेबल को. अच्छा, तर आपला सिंटॅक्स मध्ये थोडासा इश्यू झालेला आहे. सिंटॅक्स मध्ये इश्यू झालेला आहे. नोड कसं लिहायचं, तर हे काय चुकीचं आहे का, मग असं व्हायला तर पाहिजे व्यवस्थित. अच्छा, व्हेरी गुड. लेबलची स्पेलिंग चुकली आपली. नाव ओके. आणि इकडे पण स्क्रिप्ट मध्ये आपल्याला एक चेंजेस करावे लागतील. कॉन्फिगर
पाईपलाईन कॉन्फिगर रिटर्न इथे येणार आणि नाव चेंज करणार. इथे काय यायला पाहिजे, EL लेबल. अप्लाय, सेव्ह. सिंटॅक्स मध्ये काय इश्यू असेल तर तो पण चेक कर. बिल्ड नाव सक्सेस. सी छोटीशी स्पेल मिस्टेक आणि त्यामुळे इश्यू आलेला. आता बघा पूर्ण टर्म्स इथे दिसणार. कुठे वर्क होत आहे, रनिंग ऑन नोड 1. रनिंग ऑन नोड 1 जस्ट बिकॉज आपण काय दिलेलं तिथे एजंट दिलेला आहे. तर होम डायरेक्टरी इथे दिसेल. पाईपलाईन वर्कस्पेस मध्ये पाईपलाईन आहे पण सॅम्पल. पहिल्या पाईपलाईन आपला पहिली स्टेज कंप्लीट झाली आहे, दुसरी स्टेज कंप्लीट झालेली आहे, तिसरी स्टेज आणि फोर्थ स्टेज. शेवटी सर्वात आधी सर्वात एंड मध्ये सक्सेसफुल. तर एकदम पाईपलाईन, एक बेसिक पाईपलाईन कशा पद्धतीने वर्क होईल हे समजलं. ठीक आहे, काही कन्फ्युजन यामध्ये नाही. तर आता आपण काय करू, स्टेजेस ऍड करू यामध्ये. ठीक आहे, स्टेजेस ऍड करणार. तर ते नेक्स्ट त्याच्यात बघू.